नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण आज मी एक खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेतला आहे। तर जसं तुम्ही टायटल बघितलं आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, तर आज मी योगा फायनली स्टार्ट केलेला आहे। तर बऱ्याच दिवसांपासून तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये पण बघितलं होतं की मी योगाची मॅट घेतली, पूर्ण सेटअप माझा आता फायनली तयार झालेला आहे आणि मग आज मी लेक्चर अटेंड केला योगाचा। कारण मला असं वाटतं की जे लाईफस्टाईल आपण जगतोय ना, म्हणजे त्याच्यामध्ये खूप मेंटल, फिजिकल, इमोशनल स्ट्रेस आपल्या सगळ्यांवरती चाललेला असतो आणि त्याच्यामुळे नंतर खूप इश्यूज येऊ शकतात आणि त्यांना डील करण्यासाठी आय थिंक योगा सगळ्यात बेस्ट आहे। कारण मी आता जवळपास अजून 30 क्रॉस नाही झालेले, बट होत आलेले आहे, 30च्या आसपास आलेले आहे। त्यामुळे म्हटलं की थोडंसं आपल्या फिजिकल फिटनेसकडे थोडंसं लक्ष देऊयात, कारण कामाची धावपळ इतकी असते, फ्युचर सिक्युअर करायचं आहे, स्वप्न आपली एवढी मोठी आहेत की आपण सतत धावपळ करत असतो प्रत्येक गोष्टीमागे। पण ही धावपळ करता करता कधी कधी आपण विसरतो की आपलं स्वतःचं शरीर जे आहे तर त्याला विश्रांतीची किंवा व्यायामाची प्रचंड गरज असते। आणि मग मी बरेच वेगवेगळे सॉल्युशन्स बघितले आणि त्यामध्ये मला सगळ्यात बेस्ट जे आहे तर ते योगा वाटलं। कारण सध्या आपण ज्या लाईफस्टाईलमधून जातोय ना, तर इथे आपल्याला फिजिकल फिटनेस सोबत मेंटल, इमोशनल फिटनेस सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी मला वाटलं की योगा खूप महत्त्वाचा आहे। तर वेगवेगळे एक्सरसाइज असतात। मी आता क्लास चालू केला योगाचा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन सुद्धा। तर ज्या लोकांना योगाचे क्लासेस चालू करायचे असतील तर तुम्ही सेम मी जे क्लासेस जॉईन केलेले आहेत तर तिथे जॉईन करू शकताय, कारण खूप बेस्ट रिझल्ट्स मला इथून आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे मुद्रा मॅडम ज्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करतात। म्हणजे फक्त एक्सरसाइज नाही, तर एक्सरसाइज सोबत प्रत्येक मूवमेंट सोबत श्वास आत घ्यायचा आणि श्वास बाहेर सोडायचा, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक एक्सरसाइजचं जे इम्पॉर्टन्स असतं तर त्या खूप डिटेलमध्ये सांगतात। कारण सध्या तुम्हाला माहिती आहे माझ्या 2 डिलिव्हरी झालेल्या आहेत, जरी त्या नॉर्मल असल्या तरीसुद्धा आपल्याला फिजिकली खूप स्ट्रेस येत असतो आणि मग वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वगैरे, रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे स्वीकारता आपल्याला मेंटल, इमोशनलसुद्धा स्ट्रेस येत असतो। आणि मला तर सध्या प्रचंड, कारण मी इतका व्याप स्वतःचा वाढवून घेतलेला आहे की भरपूर मला सध्या त्रास जाणवत आहे असं मला वाटतंय। तर इथे मी तुम्हाला एक फक्त ट्युटोरियल दाखवते की कशा प्रकारे त्या शिकवतात। बटरफ्लाय पोज घ्यायची आहे बघा, पूर्ण तिकडे असं दोन्ही तळवे एकमेकांना टच करा, ठीक आहे। दोन्ही तळवे एकमेकांना टच करायचे आहेत आणि आपले जे तळपाय आहेत ते पूर्ण आपल्या इनर फ्लाय जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। पाठीचा पणा ताठ, ओके। होल्ड करा, इनहेल, पाय पूर्ण वरती घ्या, पाठीचा कणा ताठ आणि ह्या पोझिशनला आपल्याला थांबायचं आहे थोडा वेळ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10। तर तुम्ही बघितल्याप्रमाणे ते खूप सुंदर शिकवतात, प्रत्येक स्टेप असेल तर ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतात। इंडिव्हिज्युअल अटेन्शन, म्हणजे तुम्ही योगा का जॉईन करताय, तुम्ही वेट लॉससाठी करताय किंवा तुम्हाला कोणते इतर फिजिकल इश्यूज आहेत, मेंटल इश्यूज आहेत तर त्याच्यासाठी करताय, तर त्या अकॉर्डिंगली त्या मग गायडन्स करतात की कोणते एक्सरसाइजेस तुमच्यासाठी बेस्ट आहेत किंवा कशा प्रकारचं तुमचं जे रुटीन आहे, तुमचं डाएट कशा प्रकारचं पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी असतील तर त्या डिटेलमध्ये सांगतात। तर योगाचे बेनिफिट्स जिथपर्यंत मी स्टडी केला तर योगामुळे एकतर आपल्याला फिजिकल फिटनेसमध्ये बघायला गेला तर बॉडीची फ्लेक्झिबिलिटी जी आहे तर ती प्रचंड इम्प्रूव्ह होते, स्ट्रेंथ आपली जी आहे, आपली ताकद वाढते। त्यानंतर आपले जॉईंट्स, म्हणजे तर बऱ्याच लेडीजना नंतर त्रास होतो, जॉईंट्स दुखतात, मनगटात असतील, खांद्यात असतील, गुडघा असेल, बऱ्याच प्रकारात दुखतात। तर ते इथे योगा जर तुम्ही कंटिन्युअसली बेसिसवरती करत असाल तर जॉईंट दुखण्याचे प्रमाण तुमचं खूप कमी येतं। श्वासाचं प्रमाण, तर माझं योगा जॉईन करण्याचं सगळ्यात मेन रिझन म्हणजे मला ब्रीदिंग इश्यूज येत होते, तर त्यासाठी मी जॉईन केलं। वेट लॉस असेल तर त्यासाठी आपण करतो, ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये
डेव्हलप होतं आणि मेंटलमध्ये बघायला गेलात तर मेंटल बेनिफिट्स पण बरेच आहेत. म्हणजे आपल्याला जो स्ट्रेस आलेला असतोय तर त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळते, आपला फोकस वाढतो योगामुळे. आणि त्यानंतर इमोशनलमध्ये बघायला गेलात तर जर आपण डिप्रेशनचे शिकार झालेलो आहोत, पण बरेच वेगवेगळे विचार करतोय, तर सकाळ सकाळी मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला जर तुम्ही योगा केला तर तुम्हाला प्रचंड फ्रेश वाटतं, ट्रस्ट मी. कारण हा सेशन झाल्यानंतर जे माझे एक्सपिरियन्स जे होते तर ते खूप अनबिलिव्हेबल होते. खूप फ्रेश पण आपल्याला दिवसभर जाणवतो आणि स्वतःकडे थोडंसं आपण लक्ष देतो. त्यामुळे सेल्फ केअर केल्यामुळे एक चांगल्याच प्रकारच्या मूडमध्ये आपण असतो. आपली पर्सनल ग्रोथ जी आहे तर ती योगामुळे खूप चांगल्या प्रकारे इन्क्रीज होते. तर आता तुम्ही बघताय तर मी सूर्य नमस्कार करते. तर सूर्यनमस्कारमध्ये आपल्या फुल बॉडीचा वर्कआउट होतो. तर सूर्यनमस्कार करताना प्रत्येक मूव्हमेंट बरोबर श्वास आत कधी घ्यायचा, श्वास बाहेर कधी सोडायचा, म्हणजे इनहेल कधी करायचं, एक्झेल कधी करायचं, तर याचं प्रॉपर टेक्निक आपल्याला माहिती पाहिजे. आणि मुद्रा मॅडम या क्लासेसमध्ये योगाच्या खूप छान प्रकारे सगळं डिटेलमध्ये समजून सांगतात की कशा प्रकारे आपण आहे तर ते केलं पाहिजे. एक्सेल अधोमुख श्वानासन. इनहेल राईट लेग फॉरवर्ड. तर लास्टला मेडिटेशन सोबत आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी सोबत आपला जो सेशन आहे तर तो क्लोज झाला आणि मला खूप फ्रेश वाटलं दिवसभर, ट्रस्ट मी. तर ज्यांना कोणाला योगाचे क्लासेस लावायचे असतील घरातून ऑनलाईन, तर मी इथे तुम्हाला मोबाईल नंबर देते मुद्रा मॅडमचा, तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना नक्की सांगा की तुम्ही आपले सबस्क्रायबर्स आहेत, कारण तुमच्यासाठी त्यांच्याकडे स्पेशल ऑफर्स चालू असणार आहेत. त्यामुळे आय थिंक तुम्ही जर तुम्हाला फिजिकल हेल्थकडे लक्ष द्यायचं असेल तर नक्की क्लासेस जॉईन करा. ओम शांती. ठीक आहे. बरं, विनय मॅडम, शर्वरी मॅडम, धीरज सर, पूजा मॅडम, क्षितिजा मॅडम शी ओळख करून द्यायची होती. क्षितिजा मॅडम तुम्हाला माहिती असेल माऊली बिझनेस द्वारे ते बऱ्याच गोष्टी शिकवत आहेत, ग्राफिक डिझायनिंग आणि बऱ्याच संधी, म्हणजे आपल्याला यूट्यूब रिलेटेड, मीडिया रिलेटेड जे काही माहीत नाहीये त्याचे सगळे क्लासेस आणि प्रशिक्षण त्या देत आहेत. आपण त्यांना ह्याच्यासाठी क्लास जॉईन करायला सांगितलेले की मी बरेच महिने ट्राय करते कोलॅबोरेशनसाठी, की जेणेकरून त्या ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत, बऱ्याच महिलांपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. तर मी जे म्हणत होते ना की ऑनलाईन आपल्याला करायचं आहे, ऑनलाईन करायचं आहे, तर क्षितिजा मॅडम सोबतच आपल्याला कोलॅबोरेशन करायचं होतं. मग त्याच्यासाठी आज त्यांना वेळ मिळालाय म्हणून ते आज जॉईन झाले. आणि क्षितिजा मॅडम खरंच थँक्यू, एवढा वेळ काढून तुम्ही टाइम मॅनेज केलात आणि हा 1 तास आम्हाला दिला. नाही सॉरी, ॲक्च्युली माझ्याकडून लेट झाला. मला आजचं सेशन खूप आवडला. पर्सनली तुमची सांगण्याची जी पद्धत आहे, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करण्याची पद्धत आहे, खूप आवडली मला. थँक्यू मॅडम. हे पण जे ह्या ज्या सगळ्या जणी आहेत ना, या सख्या माझ्या, ह्या माझ्या पहिल्यापासूनच्या माझ्या म्हणजे कनेक्ट मध्ये आहेत. आम्हाला वर्ष होईल की आम्ही एकमेकींना ओळखतोय आणि कनेक्ट आहोत. अगदी म्हणजे ही फॅमिलीच आहे. हो, नाही तुमची टीचिंगची मेथड खूप छान आहे. थँक्यू. नक्की ग्रो व्हाल खूप. हो हो, ओके चलो बाय. बाय. थँक्यू सो मच. बाय.